सब्सक्राइब करो न्यूज एंड एंटरटेनमेंट चैनल। बहुत ही अच्छे टीम्स है ये बड़े बड़े गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशंस है, कॉर्पोरेट सेक्टर्स के बड़ी बड़ी टीमें खेल रही हैं। इन टीमों के पार्टिसिपेशन में काफ़ी सेलिब्रेटेड क्रिकेटर्स इन टीमों में पार्टिसिपेट करेंगे। उनके नाम मैंने आपको बता दिए हैं। और इस ईयर जैसे हर ईयर इस टूर्नामेंट में पार्टिसिपेशन के लिए बहुत ज़्यादा रिक्वेस्ट आती है हमारे पास, तो इसलिए इस बार क्वालिफायर भी लिया गया था जिसमें 8 टीमों ने पार्टिसिपेट किया और उन 8 टीमों में से 2 टीम्स ने मेन ड्रॉ के लिए क्वालिफाई किया। और ये टूर्नामेंट 24 तारीख से 6 तारीख तक हे टूर्नामेंट आहे आणि ती पहिल्या वर्षी प्रचंड यशस्वी झाली आणि हे 16वं वर्ष आहे की जेव्हा ही स्पर्धा इथे याचं आयोजन केलं जात आहे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य हे एक आहे की याच्यात जवळजवळ 250 फर्स्ट क्लास क्रिकेटर्स या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी आपल्या वेन्यूवरती या समूहात असतात। वेगवेगळ्या टीमना ते रिप्रेझेंट करतात। ह्याच्यात अनेक खेळाडूंचा सहभाग असतो, म्हणजे अगदी जे उच्च पातळीवर खेळत असतील, भारतासाठी खेळलेले नावाजलेले खेळाडू असतील किंवा जे उदयोन्मुख खेळाडू आहेत की जे आपल्या करिअरच्या सुरुवातीला जे सुरुवात करत असतात, अशा खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असतो। आणि आपण या स्पर्धेचा इतिहास बघितला तर वीरेंद्र सहवाग, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, कितीतरी नावाजलेले, विराट कोहली असे नावाजलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळून गेलेले आहेत। आणि हे 16वं वर्ष आहे की ही स्पर्धा आता इथे याचं आयोजन इथे केलेलं जातं। 16 टीम्सचा सहभाग आहे, वेगवेगळ्या कॉर्पोरेट टीम्स आहेत, अनेक पब्लिक सेक्टर टीम्स आहेत। ह्याच्यात एकमेव स्पर्धा असेल की जिथे पब्लिक सेक्टर म्हणजे जे मोठमोठ्या जे शासकीय कंपनीज आहेत तर त्यांचाही सहभाग, ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचाही सहभाग या स्पर्धेमध्ये आहे। आणि टीम लिस्ट जशी मी वाचली त्याप्रमाणे अनेक चांगले खेळाडू वेगवेगळ्या टीमना रिप्रेझेंट करणार आहेत। उदाहरणार्थ रिलायन्स टीममधून शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, अमनप्रीत सिंग हे नामवंत खेळाडू खेळणार आहेत। BPCLचा पण एक अतिशय स्ट्रॉंग स्क्वॉड लिस्ट आलेली आहे आमच्याकडे। मनीष पांडे, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये युवा खेळाडू दिव्यांश सक्सेना, असे सगळे खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत। DY पाटीलच्या टीमच्या माध्यमातून पण दिनेश कार्तिक, मनदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, वरुण चक्रवर्ती असे खेळाडू खेळणार आहेत। तर एकंदरीत ह्या स्पर्धेचे सर्व खेळाडू हे वाट बघत असतात, कारण हे अनेक खेळाडू ह्या स्पर्धेला IPLची पूर्वतयारी असं ह्याच्याकडे ह्या दृष्टिकोनातून बघत असतात। आणि सर्व नवीन उद्योगकारांना माझी अशीच एक विनंती असेल की ते क्रिकेटची मेजवानी या पुढच्या 10-11 दिवसात आपल्याला बघायला मिळणार, अनेक अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर DY पाटील समूहातर्फे, स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मी सर्व नवी मुंबईकरांना एवढंच सांगेन की त्यांनी आवर्जून या टुर्नामेंट बघायला यावं। याच्यात कुठलंही शुल्क तिकिटासाठी आकारलं जात नाही आणि अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट आपल्याला इथे बघायला मिळेल। सब्सक्राइब करो न्यूज एंड एंटरटेनमेंट चैनल।